आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. कल्याण डोंबिवलीतील घनकचऱ्यांचे कंत्राट घेणाऱ्या सुमित कंपनीविरोधात ठाकरे गटापाठोपाठ मनसे आक्रमक. सुमित कंपनीचा ठेका रद्द करण्याची मनसेची मागणी. कचऱ्यातून पैसे खाणारे कचरा शेठ कोण हे सगळ्यांना माहिती आहे. सुमित कंपनी प्रकरणावरून मनसे नेते राजू पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना टोला. त्या सुमित फॅसिलिटीला बरेचसे टेंडर दिलेले आहेत आपल्या महाराष्ट्रात. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मुंबईत जो डीप क्लीन चालतो तो 2-2.5 हजार कोटीचा एक टेंडर त्यांना दिलेला आहे. इथल्या ज्या कचऱ्याच्या गाड्या आणलेल्या कचरा संकलन करायला तोही टेंडर त्यांना दिलेला आहे. आणि या डोंबिवली केडीएमसी भागातला कचऱ्यातनं पैसे कसे कमवायचे आणि कसे लोक खातात, इथे अजून एक अँथोनी नावाचा ठेकेदार होता, त्याला हे माहिती, तुम्हाला पत्रकार लोकांनाही माहिती. आणि त्यामुळे इथे तोच प्रकार आहे. जवळजवळ 10 वर्षासाठी, म्हणजे यांची उद्याची शाश्वती नाही, हे उद्या कुठे असतील. यांनी प्रशासक बसल्या म्हणून तो फायदा घेऊन 10 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट त्याला दिलेला आहे. 850-900 कोटीचा जो ठेका द्यायला